मित्रांनो नमस्कार. राम साबळे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शनिवारवाडा पुणेमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ बघणार आहोत. शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये पुणेमध्ये आहे. भारत सरकारने या वाड्याला 17 जून 1919मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. 18व्या शतकात सन 1732मध्ये पहिल्या बाजीरावाने हा वाडा बांधला होता. मित्रांनो याच ठिकाणी मित्रांनो थोरले माधवराव पेशवे यांचं निवासस्थान होतं. 1761च्या पानिपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याला पुनश्च उभारी देणारे ते चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणा दर्शवणारे हे निवासस्थान इथेच होतं. मित्रांनो तुम्ही बघू शकता. चला अजून आपण काय काय नवीन आहे ते बघूया. मित्रांनो इकडे काहीतरी हौदासारखं दिसत आहे, पण माहिती नाही नेमकं काय असावं. पाण्याचं तर दिसत नाही, कदाचित तिच्यात गहू किंवा ज्वारी त्याची साठवणसुद्धा असू शकते. काय सांगतात नाही त्या काळात काय कुठे काय ठेवायचं तर आपल्याला तर एवढी माहिती नाही आहे. चला आपण आज पुढे बघूया नेमकं काय काय आहे. चला 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 आपण जाऊया पुढे बघूया. इकडे काय नेमकं इकडे काय काय होतं सगळं माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो चला बघूया की नेमकं काय होतं इकडे. तर इकडे असं होतं की एक विहीर होती, विहीर राहाट. म्हणजे वाड्यासाठी जी काही पाणी लागणार होतं किंवा पाण्याची जी काही साठवण होती ते नेमकं ती कुठं साठवल्या जायची तर हा हौद आहे. मित्रांनो या हौदामध्ये पूर्ण पाणी साठवल्या जायचं. आता वाड्यामध्ये एवढं मोठे सैन्य असायचं किंवा एवढे मोठे महाल्स होते, ते एवढा पाणी पुरवठा कुठून पुरायचा तर मग या हौदामध्ये ते पाणी पूर्ण साठवल्या जायचं. मित्रांनो तेव्हा कुठेतरी या वाड्याला पूर्ण पाणी पुरायचं. वाड्याच्या भिंतीसुद्धा बघा अजून तशाच मजबूत आहेत. दगडाच्या भिंतीसुद्धा तशाच मजबूत आहेत. मित्रांनो बघा कसं वाटतंय, छान दृश्य वाटतंय. महादरवाजाच्या तिकडे आपला तिरंगा कसा डौलाने फडकत आहे. जय हिंद. तुम्ही बघू शकता इकडे शिवप्रेमीसुद्धा इकडे शनिवारवाडा बघण्यासाठी आलेले आहेत. आपली इतिहास जाणून घेतात. आपणही गेलं पाहिजेत, माहिती मिळाली पाहिजेत, आपला इतिहास जिवंत केला पाहिजेत. चला आपण पुढे बघूया. आपण अजून काय बघू शकतो, इकडे काय काय आहे आपण सर्व जाणून घेणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी बहुतेक इकडे वंशावळ आहे पेशव्यांची, त्यांची वंशाबद्दल माहिती असेल. मित्रांनो हां बरोबर, हा तिकडे पेशव्यांची जी काही वंशावळ होती ती पूर्ण इकडे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व त्यांची डिटेल्स, कोण काय होतं कोणाचं काय होतं ती सगळी डिटेल्स, कोण नातेवाईक हे सगळ्यांचं. इकडे भारत सरकारने इकडे चेअर्स वगैरे टाकलेले आहेत शिवप्रेमींसाठी बसण्यासाठी. चला अजून पुढे काय काय आहे बघूया आपण. इकडे हे काय होतं, हा सुद्धा पाण्याचा हौद आहे. मित्रांनो कदाचित तो एक हौद आणि हा एक हौद. या हौदामध्येच शनिवारवाड्यामधलं जे काही पाणी आहे ते पूर्ण पाणी साठवल्या जायचं. मित्रांनो हा एक हौद होता, किती मोठा हौद होता. इकडे सगळं पाणी साठवल्या जायचं. मित्रांनो हा आहे नारायण दरवाजा. चला आपण बघूया नारायण दरवाजा आतमध्ये. खरंच बघा किती मोठे मोठे दरवाजे होते गडाचे, आणि ते कडी कोंडा किती मोठे मोठे असायचे. दरवाजे बघून काय दुश्मन आत येईल हो गडाच्या आतमध्ये. इकडे शिपायाला बसण्यासाठी जागा पण होत्या. इथे जे शिपाई बसायचे किंवा शिपाईचं संरक्षण असायचं हे बघा, हे शिपाईसाठी होतं. ह्या गडाच्या चारी बाजूच्या भिंती आहेत बघा. ही शिडी डायरेक्ट तटबंदीवर वरती जाते. मित्रांनो डायरेक्ट वरती जाते ही शिडी. बघा तो एक शिवप्रेमी वरती जात आहे. अजून इकडे काय बघू शकतो आपण, हा नारायण दरवाजाचा हा बाप जो आपण बघितला तो नारायण दरवाजा. इथून अजून बघा कसं दगडाचं काम आहे. शिडी बघा त्यावेळेची किती मस्त मस्त शिडी असायची जाण्या येण्यासाठी. खरंच काय आहे बघून असं आनंद होतोय. मित्रांनो शनिवारवाडा अजूनही ती झाडं कशी हिरवीगार आहेत. प्रेक्षक येत आहेत बघू शकता येण्यास बघण्यासाठी. काही भिंती कोसळल्या आहेत. ते भारत सरकारनं खरंच महाराष्ट्र सरकारनं याचं संवर्धन केलं पाहिजेत. या सर्व ऐतिहासिक वस्तू आपण जपल्या पाहिजेत. ह्या किल्ल्याचं जे काही पडलेलं असेल ते संवर्धन केलं पाहिजेत.
कारण आपला इतिहास आहे तो जपला पाहिजेत मित्रांनो. बघा हे केव्हाचं आहे वडाचं झाड माहिती नाही, पण बघा किती मोठं वडाचं झाड आहे. त्या भिंती बी बघा अजूनही तशाच मजबूतीने उभ्या आहेत. इकडे दगडाच्या भिंतीसुद्धा त्यावेळेस दिवे लावायची. हे जे दिवे हे दिव्यासाठी होतं. आपल्या गडाच्या भिंतीच्या आतमध्ये जे काही केलं नाही हिच्यामध्ये दिवे लागायचे रात्रीचे. आता चला आपण हे वरती जाऊया. तटबंदीवर हा रस्ता घेऊन जातो आपल्याला. वरती जाऊन आपण बघूया की कसं आहे वरती. एक शिवप्रेमी जात आहे बघा, आपण बघू शकतो. चला चला आलोय आपण वरती. आता आपण बघू वरती कसं काय माहोल आहे. हे बघा वरती बिन असं किती मजबूतीने दगडाचं बांधकाम आहे. बघू शकतात यावेळेचे दरवाजे, त्यावेळेचं काम अजूनही तसंच आहे मित्रांनो. हे बघा त्यावेळेचं हे लाकडाचं जे काही महाल असतील किंवा काहीतरी असेल इकडे पेशवेच्या काळामध्ये, तर अजूनही ते लाकडं तसेच मजबूत आहेत. वरून हा शनिवार वाडा बघू शकता. किती सुंदर वातावरणमध्ये दिसतंय बघा. किती छान वाटतंय ना असं वरतून बघताना. मस्त वाटतंय. पूर्ण शनिवार वाड्याचं पूर्ण सौंदर्य दिसत आहे. झाडं हिरवेगार दिसत आहेत. खाली बघा शिवप्रेमी आहेत, वाडा बघण्यासाठी आलेत. मस्तानी दरवाजा आपण बघूया आता. मस्तानी दरवाजाबद्दल आपण आता जाणून घेऊ काय आहे नेमकं. इथे माहिती तर दिली, पण मी तुम्हाला दरवाजा दाखवतोय. मस्तानी दरवाजा नेमका कुठे आहे काय आहे. चला आपण तिकडे दरवाजा बघूया. ही माहिती याच्यासाठी मित्रांनो की माहिती वाचून आपण माहिती मिळवू शकतो किंवा त्याच्यासाठीही मी शूट केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं थांबा, तुम्हाला तिकडे दरवाजा दाखवतो. मस्तानी दरवाजा हे बघा, हा मस्तानीचा दरवाजा होता. इकडे 10-10, 20-20 शिपाई असायचे या दरवाजाच्या इकडे. हे बघा शिपायासाठीच हे केलेले आहे बसण्यासाठी. आणि इकडून ही वरती सरळ शिडी, ही सुद्धा शिडी वरती तटबंदीवर जाते. हा एक दरवाजा आहे. किती मजबूत गेट, आणि प्रत्येक गेटवर संरक्षण. दुश्मन काय घुसेल व आतमध्ये. हा खिडकी दरवाजा होता मित्रांनो. ही खिडकी दरवाजाबद्दल माहिती. त्यावेळेचं बघा हे कोरीव काम, लाकडाचं आणि दगडाचं दोन्ही मिळून केलेलं हे कोरीव काम बघा किती सुंदर दिसतंय. अजूनही तसंच मजबूतीनं उभं आहे. त्यावेळेस दळणाची जी पद्धत होती ती याच्यावर ते दळल्या जायचं मित्रांनो. हे दळण्याची पद्धत होती. इकडे आहे नानासाहेब पेशवे यांचा आरशे महल होता वाटते या ठिकाणी. चला आपण पुढे बघूया काय अजून. चला हे काय माहिती नाही, पण दाखवतोय मित्रांनो. जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कदाचित हे पाणी साठवण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी हे असेल बहुतेक कदाचित. इकडे काहीतरी आहे. चला आपण बघूया इकडे नेमकं काय आहे. इकडं गोदोबाईचे निवासस्थान होतं मित्रांनो. हे जे काही ठिकाण आहे इकडं गोदोबाईचं निवासस्थान होतं. या ठिकाणी त्या बसायच्या, हे त्यांचं ठिकाण होतं. बघा पाणी साठवलेलं, कदाचित पाण्याचा हौद असावा हा छोटासा. इकडे हे मला वाटते पाण्याचा हौदच असतील कदाचित, कारण एवढे छोटे छोटे महालाच्या बाजूला पाण्याचे हौदच असतील. हे पण इकडे बघा पाण्याचाच हौद दिसतोय हा पण. पाणी साठलेलं आहे म्हणजे पाण्याचाच हौद आहे मित्रांनो हा पण. अजून चला आपण बघूया पुढे काय आहे. इकडे सुद्धा एक मोठा काहीतरी हौदच दिसतोय. चला आपण तो पण बघूया, कारण पाणी खूप लागायचं त्यावेळेस. तर नेमकं काय आहे त्याला चला बघूया आपण काय आहे. तर खुशाबा हैबत सिंग यांचं निवासस्थान. अच्छा, म्हणजे इकडे खुशाबा हौजत इकडे राहायचं, त्यांचं निवासस्थान होतं. इकडे बाजूला अजून काहीतरी मोठं दिसतंय मित्रांनो, काही हौदासारखंच दिसतं आहे. काय असेल, कदाचित हौदच दिसतोय पाण्याचा किंवा पाणी साठा इथे असेल कदाचित, किंवा वाड्यात जे काही साठणारं पाणी आहे. इकडे गणेश दरवाजा आहे मित्रांनो. गणेश दरवाजाबद्दल थोडीशी माहिती आहे याच्यावर. उत्तरेकडील बुरुजाजवळील हा दरवाजा, त्यांच्या एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्याचे आणि गणपतीजवळ रंगमहाल असल्याचे गणेश दरवाजा
मित्रांनो इकडे आहे गणेश दरवाजा. चला गणेश दरवाजा दाखवतो तुम्हाला इकडे. एक गणेश दरवाजा आहे मित्रांनो. चला बघूया आपण गणेश दरवाजा किती आणि कसा मजबूत आहे. बघा किती मोठा दरवाजा आहे. इकडे मित्रांनो 25-25 शिपाई असायचे या गणेश दरवाजाजवळ. तो टाळा, ती कडी कोंडा गडाचे अजूनही तसेच मजबूत आहेत. खरंच किती मस्त वाटते बघून असं ऐतिहासिक वस्तू म्हणा किंवा गडांचे दरवाजे. या ठिकाणी शिपाई असायचे 25-25 शिपाई. अजून बी बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो. इकडे सुद्धा बघा काय असेल माहिती नाही, इकडे काही माहिती दिलेली नाही. बघू शकता की आपला तिरंगा हा महादरवाजाच्या बाहेर लावलेला आहे मित्रांनो. खूप डौलाने फडकत आहे. जय हिंद. आपण आता बघा तुम्हाला दाखवतोय अजून काय माहिती आहे बघू आपण इकडे समोर चला. शनिवार वाडाबद्दल ह्या तटाचे भिंती बघा अजून तशाच मजबूत आहे. 18व्या शतकातील शनिवार वाडा, शतकात बांधलेला शनिवार वाडा ही पेशव्यांची बांधलेली सर्वात भव्य विशाल आणि डौलदार वस्तू इमारतीच्या त्या शनिवार वाडाबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. याच्यावर तुम्ही वाचा. मी पूर्ण नाही बोलत आहे कारण तुम्ही वाचूनही माहिती मिळवू शकता. इकडे येऊ शकता. अजून बाजूला सुद्धा शनिवार वाडा याच्याबद्दल संपूर्ण माहिती याच्यावर आहे. ज्यांना मराठी वाचायला येत नाही त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये सुद्धा इकडे माहिती दिलेली आहे, वाचू शकतात. मित्रांनो मी माझ्या परीने तुम्हाला माहिती पोचवण्याचा, शनिवार वाडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक छोटीशी कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.